मंडळी, आजचा व्हिडिओ हा प्रश्नोत्तरांचा आहे। या व्हिडिओत मी तुम्हाला वास्तुशास्त्रासंदर्भात पडणाऱ्या 3 प्रश्नांची उत्तरं देणार आहे। पहिला प्रश्न, बरीच वर्ष झाली आम्ही भाड्याच्या घरात राहतो। सध्या घरांची भाडी काही खिशाला परवडत नाहीत। भरमसाठ भाड्यांमुळे आम्हाला दर महिन्याला फार आर्थिक चणचण जाणवते। स्वतःचं घर घेण्यासाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, पण आमच्या प्रयत्नांना काही यश येत नाही। ते यश मिळावं यासाठी फेंगशुई या शास्त्रामध्ये काही उपाय आहेत का? तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगते। बघा, भगवान श्री विश्वकर्मा हे चराचर सृष्टीचे बांधकाम करता आहेत। त्यांना पुराण काळामध्ये फार महत्त्व होते। देवांच्या सर्व वास्तू त्यांनीच बांधल्या होत्या। ते देवांचे वास्तुशिल्पी तज्ञ होते। त्यांनी लिहिलेली संहिता आजही वास्तुशास्त्र विश्वकर्मा प्रकाश, स्थापत्य देव आदी नावाने गणली जाते। ज्यांना घर घेण्याच्या प्रयत्नामध्ये यश येत नाही त्यांनी श्री विश्वकर्मा यांच्या फोटोचे पूजन करावे, भगवान श्री विश्वकर्मा चालीसा म्हणावा, सूर्याची उपासना करावी, भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करावी। नक्कीच इच्छापूर्ती होते। आता प्रश्न दुसरा, बघा, अलीकडे अगदी चाळीतील घर असलं तरी टॉयलेट बाथरूम हे घरातच असतं। पूर्वीच्या काळी टॉयलेट बाथरूम घराच्या बाहेर असायचं, किंवा मग बाथरूम घरामध्ये असेल तरी पण टॉयलेट हे बाहेरच असायचं। आता दोन्ही गोष्टी घरामध्येच असतात। समजा टॉयलेट आणि बाथरूम घरामध्ये असेल तर नक्की त्यांची दिशा कोठे असावी? समजा चुकीच्या ठिकाणी ते बांधलं गेलेलं असेल तर त्यामुळे आपल्याला काही दुष्परिणाम भोगावे लागतात का, आणि त्यासाठी काही उपाय सांगा। तर याचं उत्तर असं आहे, घरामधील बाथरूम ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावं। इथे नळ ईशान्येला आणि हीटर आग्नेयेला असावा। पाण्याचे आउटलेट दक्षिणेकडे जाणारं नसावं, आणि वायव्येकडून अंदाजे 2 फूट सोडून पश्चिमेला टॉयलेट असावं। टॉयलेटमध्ये बसल्यावर बसणाऱ्याने पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण दिशा बघावी। नळ ईशान्येला असावा। टॉयलेट पूर्वेला तोंड करून असेल तर आत उभे राहिल्यावर आपला चेहरा दिसेल एवढ्या अंतरावर आरसा लावावा। मूळ व्याधीचा त्रास असेल तर टॉयलेटच्या मागील भिंतीवर 4 इंचाचा काळ्या रंगाचा चौकोन काढावा। आता शेवटचा आणि तिसरा प्रश्न, बघा, बहुमजली इमारतींच्या तळमजल्यावरील घरासाठी फेंगशुईचे जे नियम लागू होतात तसेच नियम 10व्या मजल्यावरील घराला देखील लागू होतात का, की ते नियम बदलतात? वरील मजल्यांसाठी फेंगशुईचे कोणते नियम आहेत? तर याचं उत्तर असं आहे, इमारतीचा तळमजला हा भक्कम असतो। त्याला इमारतीचा पाया व अवतीभोवतीच्या परिसराचा आधार असतो। त्यामुळे तळमजल्यावर राहणारी माणसं मानसिकदृष्ट्या निश्चिंत असतात। त्यांना कायम आधार असल्याची भावना जाणवत राहते। ही माणसं दृढनिश्चयी असतात। या उलट 10व्या मजल्यावरील किंवा अति उंचावरील घरं ही अधांतरी असल्याचा भास होतो। त्यात राहणाऱ्या माणसांना सतत कळत नकळत असुरक्षिततेची भावना जाणवत असते। उंचावरील घरांमध्ये प्रकाश व वारा भरपूर येतो, परंतु वाऱ्याच्या अतिवेगाने घरातील शुभ ऊर्जा स्थिर राहत नाही। घरातील व्यक्तींना सतत आधाराची कमतरता जाणवते। मानसिकदृष्ट्या या व्यक्ती कायम अस्वस्थ असतात, त्यामुळे त्यांची निर्णय क्षमता सुद्धा कमकुवत होते। तेव्हा शक्यतो अति उंचावरची घरं घेणं टाळा। तर मंडळी, तुम्हाला हा वास्तुशास्त्रासंदर्भात असणाऱ्या प्रश्नांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा। आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या YouTube वाहिनीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।